तर महत्त्वाची बातमी, कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर ही बैठक होणार आहे। कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरे हे इच्छुक आहेत। मनसेकडून अभिजित पानसेंच्या नावाची यापूर्वीच घोषणा झाली आहे। भाजप मात्र कोकण पदवीधर निवडणूक लढण्यावर अद्यापही ठाम आहे। आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्या सोबत आहे। विनायक, काय अधिक माहिती आहे? मनश्री, कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने सुद्धा डावा आपला कायम ठेवला आहे। याआधी आपण जर पाहिलं तर निरंजन डावखरे हे या जागेवरती आमदार म्हणून होते, त्यांची जागा रिक्त झालेली आहे। आज ही बैठक जी आहे ती कोकणातल्या सगळ्या जिल्हाध्यक्ष त्यांची पार पडते। सगळ्या जिल्हाध्यक्षांना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा निवासस्थान रायगड जे आहे या ठिकाणी बोलवलेलं आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल आणि बैठकीत रणनीती जी आहे ती या निवडणुकीबाबत जी आहे ती ठरवली जाणार आहे। सगळ्या जिल्हाध्यक्षांना आदेश जे आहेत ते रवींद्र चव्हाण देणार आहेत। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मनसेने या आधीच अभिजित पानसे यांचं नाव जे आहे ते जाहीर केलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मनसे एकीकडे लढत असताना भाजप आपला उमेदवार देईल का अशी चर्चा होती, परंतु भाजप सुद्धा ही निवडणूक लढण्यावरती ठाम असल्याचे चित्र दिसते, कारण अशा पद्धतीनं या बैठका सत्र जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला दिसून येत आहे। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।